नवविधा भक्तीपैकी सातवी भक्ती दास्य भक्ती. आतापर्यंत 6 भक्तीचा आपण अभ्यास केला. आता 7वी भक्ती दास्य भक्ती. नुसतं देवाचं भजन किंवा नुसतं तीर्थाटन किंवा नुसती पूजा अर्चा करून चालत नाही. म्हणजे भाव पाहिजे. तो भाव कसा पाहिजे? निष्काम, म्हणजे काहीही अपेक्षा नाही. निश्चित नेम आणि सेवावृत्ती. दास्यभक्तीमध्ये सेवावृत्तीला फार महत्त्व आहे. काहीतरी मोबदला घेऊन एखाद्याचं काम करणे म्हणजे सेवा होत नाही. हा पोटापुरताच मोबदला घेतो आहे आणि अहोरात्र ती सेवा देतो आहे. सेवा होऊ शकते. गरजेपुरतंच तुझा निर्वाहापुरतंच घेतो आहे आणि सेवावृत्ती करतो आहे अहोरात्र. ते सेवा होऊ शकते. पण सगळ्यात श्रेष्ठ काय सेवा? तर काही अपेक्षा न ठेवता मनोभावे तन्मनधनाने निस्सीमपणे म्हणजे दास होऊन दासाने सेवा करायची. दास होऊन जो भगवंताचं कार्य करतो आहे, भगवंताची सेवा करतो आहे, भगवंताच्या चरणाशी येणाऱ्या जनसमुदायाची सेवा करतो आहे, तेव्हा दास्य भक्ती. आमचा स्वामी शेवटी समाजात म्हणतात काय? भगवंताची सेवा कराच, तशी ती सद्गुरूची सेवा झाली पाहिजे. भगवंताची मूर्ती घरात स्थापन केली असेल तुम्ही जिथे राहता तिकडे, कारण अनेक देवांची देवालय अनेक गावामध्ये आहेत, जवळपास आहेतच आहेत. पण सद्गुरुस्थान सगळ्या ठिकाणी मिळेल असं नाही. मग तुम्ही जिथे आहात तिकडून सुद्धा नित्य नेमाने भजन पूजन चिंतन मनन मानस पूजेद्वारे करावे. परंतु वेळात वेळ काढून प्रत्यक्ष त्या स्थानाला जाऊन सेवा करणे तितकंच महत्त्वाचं आहे. ते प्रत्येकाचं कर्तव्य आहे. स्थान चालेल कसं? स्थान निर्मिती करतो तो त्याचं तो महत्भाग्यवान, परंतु पुढे ते चालवतो त्या एकपेक्षाही महत्भाग्यवान. कारण निर्माण करणं सोपं आहे, परंतु ते पुढे चालवणं फार अवघड आहे. आणि ते जिथे ते स्थान बरोबर चालवलं जातं ना, तिथे भगवंत असल्याचा लोकांना अनुभव येतो. मग ते कोणावर अवलंबून आहे? ज्या परमात्म्याचं स्थान आहे ते स्थान तर निश्चितच चांगलं असणार. परमात्म्याने चांगलंच असणार, त्याला काही वादच नाही. परंतु त्याची कीर्ती, त्याचा अनुभव लोकांपर्यंत प्रवाहित कोणामुळे होणार? तिथे जे भक्त सेवेकरी असतात, दास बनून सेवा करतात, त्यांच्यामुळे त्यांनाही तेवढंच पुण्य लाभतं. ते तेवढे त्या गुरुच्या स्थानात गुरु आहेत त्यांच्या इतकंच त्यांना लोक मानतात. म्हणतात गुरु त्यांना आपणासारखं करतात.
गुरुच्या स्थानाची सेवा करायला मिळणे फार महत्वाचं आहे, महत्वाचे. पण सेवावृत्ती नेम पाहिजे, निश्चय पाहिजे, किंतु परंतु पोचता कामा नये. मनामध्ये शुद्ध भाव पाहिजे आणि झोपून देऊ परिपूर्ण शरणागतीने, दीनतेने, नम्रतेने सेवा केली ही दास्यवृत्ती. मग त्या सेवेमध्ये अनेक गोष्टी येतात. जुनं देवालय असेल, भक्तीचं स्थान, भक्ती मंदिर, त्याच्या आपल्या परीने दुरुस्ती होत असेल तर दुरुस्ती करावी. त्याला आणखी काही चांगलं सुशोभनीय करता येईल तर सुशोभनीय करावं. तसं तुमच्या घरादाराला तुम्ही सुशोभनीय करण्यासाठी खर्च करता, तसं देवाचं वैभव वाढवण्यासाठी करायला पाहिजे. तो दाम दुपटीने देतो, भगवंत दाम दुपटीने देतो. करणाऱ्याची वृत्ती म्हणजे आधी पेरलं पाहिजे. लोक पेरायला तयार होत नाही, पेरण्याआधीच मागायला तयार होते आणि जरा काही केलं तर लगेच त्यांना त्याच्यात काय प्रचिती यायला पाहिजे. धीर नाही, थांबणे नाही, पेशन्स नाही. अशा लोकांना देण देतो. जसं दारात भिकारी येतो, कंटाळून मग देतो कोणीतरी. तसं भगवंताची सेवा करतो, तो हक्काने मागू शकतो की न मागताच त्याला मिळतो. तसं भक्तीमध्ये आहे. निश्चितपणे सेवावृत्तीने, सेवाभावाने दास बनून भगवंताच्या स्थानाची सेवा केली, भगवंताची सेवा केली, सगळी सेवा केली का सगळे म्हणून आपोआप पुढे होतात. सांगावं लागत नाही, बोलावं लागत नाही, मागावं लागत नाही. सर्व कार्यभाराची जबाबदारी तो देतो. सर्व कार्य चालवतो. तुमच्या पडल्या निर्वणाला पण तो उभा राहणार. तुम्हाला कळी काळाची सेवेमध्ये जसं मंदिर सांगितलं की जीर्णोद्धार करावा आणि मग येणाऱ्या भक्तांसाठी तिथे सोय करायला, सुविधा करायला, त्याच्यामध्ये लक्ष करायला. मग काय सांगितलं, तन मन धन. तुम्हाला धन नसेल, पैसे नसेल तर तुम्ही शारीरिक कष्ट करून तिथे सेवा द्या. शारीरिक कष्ट करायला तुम्हाला वेळ नसेल तर धन असेल तर धन करून तिथे सेवा. दोन्ही नाही होत असेल तर मनाने तुम्ही करत. पण दास्यभक्तीमध्ये प्रत्यक्ष हजर राहून शरीराने तिथे सेवा देणे ते विशेष करून मोठे अपेक्षित ते आहे. म्हणून आलेल्या भक्तांचे राहण्याची सोय करावी, जेवण करण्याची सोय करावी, त्यांना पाणी, नैवेद्य, प्रसाद, त्यांची सेवा करावी, त्यांच्याशी प्रेमाने बोलावं, त्यांना भजन शिकवावं, भक्तिमार्ग दाखवावा, भक्तिमार्गाचं महत्त्व सांगावं, त्यांच्याशी विषय तोच घडला पाहिजे. येणाऱ्या लोकांना प्रसन्न वाटलं पाहिजे. आपल्या देवाचं महत्त्व राहिलं पाहिजे. गाऊन त्यांना दाखवलं पाहिजे, गाऊन त्यांना सांगितलं पाहिजे. ही दास्य भक्तीमध्ये. आणि मग सेवेमध्ये अगदी उच्चिष्ट काढावं लागलं तरी काढलं पाहिजे. किंवा अति गाडीची स्थान आहेत, लोकांच्या सेवेसाठी आहे, गर्दी निर्माण केलेली आहे. जसं हल्ली मलमूत्र विसर्जनासाठी संडास बाथरूम बांधतात, त्यांची साफसफाई स्वतःहून केली पाहिजे. आणि मग त्यांना राहण्यासाठी जी स्थानं पाहिजे, भक्तनिवास पाहिजे, ते उभं करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, कष्ट केले पाहिजे. देवाचं वैभव वाढवलं
पाहिजे. मग देवाच्या वैभवात सुशोभीकरण करण्यासाठी काय करता येईल ते केलं पाहिजे. परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे, निसर्गमय ठेवला पाहिजे, फुलझाडं लावायला पाहिजे, फळझाडं लावायला पाहिजे. असं त्या स्थानाचं महत्व वाढवलं पाहिजे. आपला मठ आहे म्हणून मी सांगत नाही. दासबोध रामदास स्वामी तसं घेऊन ठेवलेलं आहे, शास्त्रातून तसंच सांगितलेलं आहे. दास्य भक्तीचं महत्व. दास्यत्वामुळेच भगवंताला तुमची दया येते, प्रेमभाव निर्माण होतो आणि तो तुम्हाला आपला करून टाकतो, आपणासाठी. सहजपणे तुम्हाला तुमची त्याला दया येते. जर सांगितलं ना की रामदास स्वामींचं एक उदाहरण आहे की रामदास स्वामी रोज कल्याण स्वामीला रात्री झोपताना दूध घेऊन द्यायचे स्वतः. सगळ्या शिष्यांना कमाल वाटायची, थोडं हेवा पण वाटायचं. एक त्याच्यामध्ये रोज दासबोध वाचायला बसणारा होता. त्याला तर वाटायचं फार मोठं काम. त्याने विचारलं एक दिवशी महाराजांना की तुम्ही हे काय करता, त्यालाच काय देता, आम्हाला का नाही. एक जी दासबोध असताना मध्येच काहीतरी एखादं मागच्या समासाशी रामदास स्वामी विचारलं की ते कुठच्या पानावर आहे सांगा, तोच दासबोध सांगता नाही. मग कल्याणाला बोलवा. कल्याणाला फक्त कल्याण तिथे नाही, कल्याण स्वामी तिथे नाही. शोधलं तर काय करत होता कल्याण स्वामी, गाईचं मलमूत्र काढत होता, गोठा साफ करत होता. त्याला बोलून आणलं, त्याला विचारलं, त्याने बरोबर सांगितलं. तू वाचायला बसतो, तो तिकडे गाईचं मलमूत्र सेवन करतो, गोठा साफ करतो आणि ऐकत असतो. आणि एकदा त्यांनी लिहिलं सांगितलं ते त्याने बरोबर लक्षात ठेवलं. सेवा अशी पाहिजे. जसं दुसरं उदाहरण सांगायचं तर अंबुराव महाराज, भाऊसाहेब महाराजांचे प्रिय भक्त, प्रिय शिष्य. त्याला सर्व बाबा म्हणायचे. एक दिवशी सकाळच्या वेळी सकाळच्या वेळी पहाटमधल्या काळामध्ये मठामध्ये भाऊसाहेब महाराज यायला निघाले. पाहतात तर अंबुराव महाराज अंगण साफ करत होते, झाडू मारत होते. जसे भाऊसाहेब महाराज आले तसे खेळचुनी हातात नमस्कार करतात. भाऊसाहेब महाराज परीक्षा घेतली, ओरडून म्हणाले, काय रे अंबुराव, मी जेव्हा रोज येतो तेव्हा तू झाडू मारतच असतोस, येताना तुला वेळ मिळतो का, कळत नाही तुला. चुकलो म्हणा, आता नाही असं. भाऊसाहेब महाराज मंदिरात गेले, मंदिरातून बाहेर नमस्कार अंबुराव झाडतच होते. भाऊसाहेब महाराज माझ्यावर झाडू लगेच खाली गेली, नमस्कार केला, एका बाजूला होता. परत म्हणाले, चुकलो महाराज, तुमच्या वेळेच्या आधीच करतो. म्हणजे जास्त काही न बोलता सहजपणे त्यांना सांगायला लागतं, त्यांनी आपलं काय करायला लागतं, काय चुकलं ते त्यांना कळलं आणि त्यांनी निश्चय केला. असा भगवंताचा सद्गुरूचा दास व्हायला ते आता परीक्षेला होतं. नाही तर शिष्य असतात. सिद्धरामेश्वर महाराज सांगतात ती गोष्ट कशी. एक माणूस एका माणसाकडे नोकरी करायचा आणि कुठेतरी कामाला तो मालक त्याचा गेला होता आणि दबून टपून आला होता. आणि जसं आपल्या कार्यालयात आला तसं तो त्या सेवकाला म्हणाला, पाणी घेतलं. सेवक काय म्हणतो, तुमचा ड्रेस खूप सुंदर आहे.
बराच काळ गेला. तर तुला पाणी आणायला सांगितलं ना, तो आणतो ना असं मला तुला पुढे परत आला. तुमची टोपी नवीन आहे काय? टोपी बेटा तुमची नवीन आहे काय? सुंदर शोभून दिसतो. आता ह्याचा ताणेने प्राण चालला आहे आणि तो त्याच्याशी अशा गोष्टी करतोय. अशा वेळी काय करावं असं महाराज विचारतात शुद्रांच्या. आणि आपण सूत्र बोलतात ते कानाखाली लागलं. बरेच शिष्य असे असतात, सद्गुरू काहीतरी सांगतात वेगळं, करतात वेगळे. कधी तेच करायला जातात पण आपल्या पद्धतीने करतात. सगळ्या नेम नीती रिवाज पद्धत शिस्त मोडून आपल्या सोयीने जसं होईल तसं. ती भक्ती देवापर्यंत कशी पोचेल? आयुष्यभर केलं तरी काय होणार नाही. पण सद्गुरूने नेम ठेवून आतून दिलेला आहे आणि जे सांगितलं आहे तेवढे नेमाने करून ते वाढवता आलं कधी तुम्ही वाढवा. तुमचं नेहमीचं भजन झालं की तुम्ही इतर काही भजन गात राहा, भजन करत राहा, काय हरकत नाही. नेमाचं ध्यान झाल्यानंतर किती वेळा ध्यान करा, किती वेळा करा, काय हरकत नाही, त्याला लिमिट नाही, मर्यादा नाही. पण तुमच्या परीने तुमच्या सवडीने तुम्ही सगळं करायला जाल ना, ते तुम्ही आयुष्यभर केलं तरी तुम्हाला काही लागणार नाही. आणि असा शिष्य कधीही सद्गुरूला आवडत नाही, कधी आवडत नाही. तडजोडून चाललेली असते. जडपण मग काय झुकायचं नाही, राहू दे ना, काय करायचं असं नाही. शिष्याला काय मिळेल? त्याला कितीतरी कष्ट झाले तरी गुरु आज्ञेचा अवमान होता कामा नये. ते त्याचा अवमान न करता त्याच्यासाठी तो जो देह झिजवतो त्याची कधी दाशी होतो. पदार्पण करून देवाचा वैभव वाढवतो. आपल्याला जेवायला नसेल तर एखादा साधक भक्त आला आणि उपाशी असेल तर हातात बाकी करून त्याला देतो, त्याची सेवा. ही खरी दास्य भक्ती आहे. ते आलेले सगळे सामान्य लोक असतील, ते कुठेतरी सेवा करत असतील, सेवेकरी असतील, नोकरी धंदा करत असतील, कोणा चाकरी करत असेल, सेवा करत असतील, कोणी कोणाकडे एखाद्या कार्याला झाडू मारायचं, कोणाच्या घरी मांडी धुटी जात असेल, काय असेल, त्याची सुद्धा सेवा केली पाहिजे. दासाचा दास व्हायला पाहिजे. भगवंताच्या दारात आलेले सगळे सारखे आहेत, कोणी गरीब नाही, श्रीमंत नाही. ज्याने भगवंत नामाची गुटी घेतली तो श्रीमंत झाला. परमार्थाची किंमत करता येत नाही. परमार्थी तो राज्यदारी, परमार्थ नाही तो भिकारी. सद्गुरु नामाची गुटी घेतली, तो देऊळ झाला. त्याला नमस्कार करायला लागतो. तो काय काम करतो हे महत्वाचं नाही. संत रोहिदास चांदीची तांबा मिरेचा उद्धार केला. म्हणून भगवंताच्या दारात येणाऱ्या तुला जात पात धर्म गरीब श्रीमंती ह्याचे मोजमाप लावलं जात नाही. लावलं तर ते मूर्ख आहे, मूर्खपणा आहे. म्हणून भगवंताच्या दारात येणाऱ्या प्रत्येकाची सेवा जातीने लक्ष दिली आणि भगवंताच्या मंदिरातली नित्यनेमीची काळजी. तसं भगवंताला भेट स्नान करणे, भगवंताचं मंदिर साफ करणे, भगवंताच्या मंदिराचा परिसर साफ करणे, मग भगवंताच्या मूर्ती आहेत, लोक आहेत, त्यांची स्वच्छता ठेवणे, तर त्याला उत्तम गंधटिळा लावणे, मनापासून अत्तर वाहणे, मग त्याच्यावर फुलं जशी काय आरास करणं जशी असतील त्याप्रमाणे त्याचे आरास करावे. सगळं झाल्यानंतर मनोभावे त्याला वंदन करावं. क्षणभर त्याचं रूप आपल्या हृदयात साधून त्याची सानिध्यात राहावं.
आणि जे काय आपल्याकडे अर्पण करता येण्यासारखं आहे नैवेद्य म्हणून तो अर्पण करा. चित्तवृत्ती शुद्ध ठेवून मनोभावे काही काळ तिथे त्यांच्या त्या सानिध्यात राहून अनुभव घ्या. अशा प्रकारे नेमाने जो भक्ती करतो आहे त्याची जरी दास्यभक्ती होते. धावता धावता पळता पळता हे ते पूजा करतात, दुसरीकडे लक्ष आहे. ती पूजा होत नाही, ती भक्ती होत नाही. ती नविदा भक्तीच्या दास्य भक्तीमध्ये काही इतर कुठल्याही भक्तीमध्ये अर्चन भक्तीमध्ये कुठल्याही भक्तीमध्ये मोडू शकत नाही. वेळेचा अपव्यय आहे, शरीराला फुकट कष्ट आहे आणि फुकट आशा धरून दुःख भोगत असतो. तरी देवाला दया येते, भिकाऱ्याला दिल्यासारखं काहीतरी देतो. अरे संधी आहे, तो तो तुमच्यातच आहे. तुम्ही ते वेगळे नाही आहात. तुमचे स्वरूप ते त्याचे स्वरूप आहे, ते त्याचेच वैभव ते तुमचे वैभव आहे. तुम्ही त्याला आपलंसं करा, तुम्ही त्याच्यासारखे व्हा. त्याच्यासाठी पहिले चित्तवृत्ती शुद्ध पाहिजे, मनोभाव शुद्ध पाहिजे. मनात कसलंही क्लेश असता कामा नये. कोणाविषयी हेवा दावा निंदा द्वेष मत्सर इच्छा वासना काही असता कामा नये. द्यायच्या गरजा तो पुढे करेल आपोआप. त्याची चिंता तुम्हाला करायची गरज नाही. तुम्ही निश्चयाने तुम्हाला नेमून दिलेलं भक्ती साधना करा, नविदा भक्ती करा. तुम्हाला काही कमी पडणार नाही. व्यर्थ चिंता वाहतात आणि दुःखी होतात. जे करायला पाहिजे ते करत नाही, नको ते करतात. मनो इच्छेच्या नादाला लागतात. म्हणून ते तुमच्यामध्ये शुद्ध भाव येण्यासाठी हे नविदा भक्ती आहेत. भगवंताचे दास्य केलं तर अंतर्यामी तुमच्या निश्चितच बदल होईल. मनोभावी तुम्ही ती शरण जाऊन तिथे भक्ती केली तर, साधना केली तर, आणि सांगितलं तसं दास्य केलं तर आपोआपच तुमचं अंतःकरण शुद्ध होईल. तुम्हाला त्याचं दर्शन होईल, आत्मदर्शन. भक्तीमध्ये फार मोठी ताकद आहे, भगवंत सेवेमध्ये फार मोठी ताकद आहे. म्हणून दास्य भक्तीमध्ये हिनाधीन काम आहे ते करण्याची तयारी जो ठेवतो तो लवकर भगवंताचा होऊन जातो. भगवंत त्याला आपला सादर करतो. भगवंताची काळजी राजा दिला